गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बिहारमधील सासरामधून राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेला सुरुवात। भाजप आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी, राहुल गांधींचा हल्लाबोल। थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोग आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्याने मोदींनी निवडणूक जिंकली। ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती। मतं न देणाऱ्या मतदारांना यादीतनं वगळण्याची ऑफर होती। सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडूंचा दावा। लोकसभेत आमचे 31 खासदार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला। देशात मतांची चोरी झाली आहे, अण्णा आता तरी उठा। पुण्यात बॅनरच्या माध्यमातून अण्णा हजारेंवर टीका। तर 90 वर्षांनंतर सुद्धा मीच आंदोलन करावं का? मी मोठ्या आशेनं तरुणांकडे पाहतोय, अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। शहाजी बापू पाटलांची राऊतांवर टीका। मुंबई पालिकेतील 2 लाख कोटींच्या कामातील 25% कमिशन फडणवीसांच्या लोकांनाही मिळालं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार, नवनाथ बन यांचा पलटवार। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम। वसंतदादांचे सरकार मी पाडले, शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली। दरम्यान 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। बेस्ट पतसंस्थेमध्ये उमेश सारंग, सुहास सामंतांनी भ्रष्टाचार केल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप। तर उमेश सारंग आणि सुहास सामंतांनी वस्तू खरेदी वाटपात भ्रष्टाचार केला, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। भाजप संसदीय बोर्डची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतील। रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन। तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं निलंबन। तर मंत्री बावनकुळेंची कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांना नवीन घरांच्या चाव्यांचं वाटप। विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात दहिटणे गावामध्ये 1348 घरांचा प्रकल्प पूर्ण। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 2 दिवसात 3 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची कोल्हापुरात सध्या गर्दी। विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा, वाळवंट भाविकांनी फुलून गेलं। लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात। मुंबईमध्ये विविध मंडळांच्या गणपती बाप्पाला आगमनाला सुरुवात। तर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन। चिंतामणीच्या आगमनावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमधील शिवना टाकळी धरणातनं विसर्ग सुरू। दरम्यान धरण 97% भरल्यानंतर 3 दरवाजांमधनं शिवना नदीपात्रात विसर्ग। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहराला पुराचा पाण्याचा धोका वाढला। जगबुडी नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। तर चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। वसिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। तर नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। मागील 2 दिवसांपासून असलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये सुद्धा नद्यांना पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। सकाळपासूनच सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाय वाहून गेल्या। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी दगावण्याची भीती। मुंबईमध्ये गेले 2 दिवस मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ।
एल्वेश यादवच्या दिल्लीतल्या घरावर गोळीबार. सकाळी 5 वाजता गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबारावेळी एल्वेश घरात नसल्याची माहिती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून